मम्मी बोल ना. काही नाही व काय करू साक्षी. अगं मम्मी मी ते हलवा बनवून राहिली. आज पहिला दिवस आहे माझा, फर्स्ट रसोई आहे माझी, तर हलवा बनवून राहिली मी सगळ्यांसाठी हलवा. आता मी हलवा बनवून राहिली का साक्षी? माय बाई तुला आला का हलवा बनवता? मला फोन बी नाही केला होती. तुला आला वाटतं हलवा बनवता मग? हो मग नाही तर काय, मला येत नाही का बनवता? काही बोलते काय? मला सगळं बनवता येते, तुला काय वाटतं मला काहीच नाही करता येत? नाही बाई कधी शिकली हो साक्षी? कधी करून नाही पाहिला इथं हलवा. मम्मी तू करत होती आम्ही पाहत होती, लक्ष देत होती मी. तुला काय वाटतं मला काहीच बनवता नाही येत? मम्मी आज मला आमच्या आजूबाजूच्या बाहेर येणार आहे बघायसाठी, म्हणून मी तयारी केली मस्त. हो काय व असं? हा मम्मी मम्मी हातच्या वरचा ओटा इतका उंच आहे ना, माझा हातही पुरत नाही याच्यावर. मग मी पायाखाली स्टूल घेतला. हो काय व पाय व आता मग तुले पाठ घेऊ स्टूल घेऊ स्वयंपाक करायला लागेल व. हो ना मम्मी खूपच उंच ओटा आहे यांचा. बरं मम्मी काय आला तर का फोन विजयाताईचा वगैरे काही म्हणे का? हो बाई व तिचा फोन तर आला होता. तिच्या सासूची जीवावर आली ना व. आता साक्षगंध होतं बाई, तिला साक्षगंधाला फोन बी केला होता त्याईले. पण आता वक्तावर आता म्हटलं लग्न लावा, तर आपण लग्न लावलं. तिची सासू तिलेच बोलून राहिली, म्हणजे त्या बहीचं लग्न झालं आणि आपल्याला काही मानपान नाही भेटला. सांग बिचारे आता सर्व उलटच आहे की नाही बरं? हो का मम्मी? हा मम्मी आता सासू पण खूपच डेंजर आहे. एक दिवस पप्पा तू जाईन समजून सांग बरं त्यांना. हो ना बाई तसंच करायला लागेल आता. त्या पप्पा संग जायला लागेल आणि समजून सांगा लागेल बाई एक दिवस. हा मग मी एक दिवस चालली होती पप्पासोबत आणि बोलून घेतो बरं सासूसोबत तिच्या, पुन्हा कारण तिला त्रास देईन ते. माय बाई सांग बाई पुरा हलवा जायला माईले वास नाही आला काय व साक्षी? पुरा हलवा जायला ना तुला वास नाही आला काय व? मम्मी मी ठेवते फोन, हलवा जळला. सांग बाई पूर्ण हलवा जायला वाटते बाई. का व तुला तिथे वास नाही आला काय व बाहेर तोंडाची? हो इकडे आत्या. ते झालं माझ्याच्यानं, चूक झाली आणि आता कसं करू? काय साक्षी आता कसं करू म्हणतो? जाय आता वय तयारी कर चांगली. मी पाहतो काय करायचं आता. तर बाहेर राहिला पाहायला बाहेर नाश्ता द्यायला लागेल हलव्याचा. काय सांगू जल हलवा त्याला केला माहिती ना. काय साक्षी लक्ष देऊन काम करत जाय ना जरा. बरं आत्या आत्या तुम्ही पाहून घेसान का पण तेवढं ते? हो माय पाहून घेईन माय. जाय आता कर तयारी. थँक्यू आत्या तुम्ही किती चांगले आहे. थँक्यू. हो जाय आता डबल करायला लागेल मला. थँक्यू वाली लक्ष देत जा जरा. हो आता याच्यानंतर लक्ष देईन ना. आईचा फोन आला होता ना म्हणून बोलत बसली. ती विजयताईची सासू बडबड करून राहिली ना वेळेवर लग्न लावलं आपण म्हणून. ती म्हणते लग्नाला बोलावलं नाही म्हणते. पाय व असं आहे का ते? असं पाय व हो माय सासू भली तिची चकवांडी आहे. सांग आता तू बडबड करून राहिली काय त्या मायले? पाय व माय बाई. पण साक्षी गॅस कमी करा मग बोलाव. बोलायची म्हणा नाही आहे तुली. माझ्या दुसरी असती की सासू तुली आता चांगली सट्ट काढली असती ती. तर जाऊ दे आता जाय. आता मला माहित आहे की तुम्ही खूप चांगले आहेत. हो माहित आहे. बापरे दुखून राहिलं गड्या पोट. कसं थोडं दुखून राहिलं काही समजून राहिलं. कंबरी भरू येऊन राहिली. बसून नाही का कंबर भरू खाऊन सुकून राहिलं काय माहीत किती कंबर भरून येऊन राहिली. पोटही दुखून राहिलं. हे काय कळा आहेत का बाबा? मला काय कळायचं का अनुभव आहे का काय मला समजून बी नाही राहिलं. कळा येतात म्हणते डिलिव्हरीच्या पहिले कळा येतात, मग यालेच कळा म्हणतात काय? आईले सांगावं लागेन बाई. कसं तरी चून राहिलं मला. मळमळ येऊन राहिलं. बापरे कसं करू? दुखायला लागलं बाई माझं. पण आता काही म्हणा जाऊ का दवाखान्यात? नाही जाऊ दे आतापासून. कधी आईले सांगितलं तर आई अजून धावपळ करतील. यायले सगळ्याला बोलावतील आणि आताच मला ॲडमिट करतील. तिथे गेल्या डॉक्टर खूप हाल करीन मग माझी. सलाईन इंजेक्शन देऊ. जाऊ दे खूप दुखलं की मगच सांगते, आता नाही सांगत. ताई करणं तयारी चालत नाही काय? करणं तयारी घाला ना साडी. चला ना आपल्याला ते सून पाहायला जायला लागते ना. त्याची काकूची रेखा काकूची. बाई प्रियंकाला काही सांगायला नाही पुरत. नाही तर प्रियंका आईला सांगून देईन पातच चबरी आहे. हो घालते ना. तू घाल ना पहिले. घालत नाहीस का? ड्रेसवरच येतं का? हो मी अशीच येते. चला जाऊ द्या. कुठं तिथं कुठं ड्रेस साडीन बीड घालायला परवडते. चला ना व रेखाचा फोन आलता ना. चला ना ती गीता जाऊन पोहोचली बी. हो चला ना. मी तेच म्हणाली ताईले चला म्हणून.
आता नाही ते तोंड कोण उतरलं बा छाया? हा ते तोंड कोण उतरलं? नाही आई ओळखलं वाटते. नाही आई काही नाही. अहो कायच काही नाही. दुखून दुखून राहिलं का बापा ते? हा दुखून राहिलं काय? तोंड उतरलं ते तर दुखून राहिलं का म्हटलं? म्हणजे सांगतो बरं दुखलं की मला लपून ठेवशील बापा आणि लय रक्तात करशील मग लय दुखलं की. नाही नाही दुखून नाही राहिलं. दुखलं की सांगतो ना. हा तेच म्हटलं. मग चाल कर बरं तयारी लवकर चाल बरं. हो चला. नमस्कार सर्वांले. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट्समध्ये सांगा ना आणि लाईक करा व्हिडिओले. आणि आपले व्हिडिओ म्हणजे पूर्ण पाहायचं चला. आणि माझं दुसरं चॅनल आहे की नाही वावा कॉमेडी कार्टून तर त्याच्यामध्ये तर मी आता म्हणजे त्याचे व्हिडिओ पाहायचं चला. तुम्ही त्याचे व्हिडिओ पण रोज येत असतात तर त्याचे व्हिडिओ पाहायचं चला वावा कॉमेडी कार्टूनचे. आणि त्याला आपण सबस्क्राईब नशीन केलं त्यालाही सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ पूर्ण पहा. हा बसा वाटच पाहून राहिलं होतं वा तुमची. काय व साक्षी हे आहे बाई माया सुना ओळख करून देतो ना साक्षीले. हे साडीवाली आहे की गुलाबी साडीवाली आहे मोठी सून आहे छाया. आणि डेरेसवाली बाई सून लाईनी प्रियंका लाईनी मधातली. हो का? नमस्कार ताई. हो ग साक्षी नमस्कार. साक्षी ओळख ठेव आमची शेजारीच आहे आपण. आणि का ग बाई मस्त दिसून राहिली साक्षी खरंच छान आहे. लग्नाच्या अगोदर छाया ताईनं बघितलं असेल तुला इथं पण मी नाही बघितलं. हो छाया वहिनीची आहे मला ओळख तुमची नाही आहे. हो माहिती काय साक्षी राहत होती तिथे 15-15 दिवस आहे की नाही साक्षी. ओळखते मी साक्षीला. वहिनी वरी करत होते तर येत होती तिकडे. आता देराणीच झाली म्हणा नातं बदललं. आता वहिनीच म्हणतं का मला की ताई म्हणत जाशील. हो तुम्हाला वहिनीच तोंडात तोंडी पडली ना माझ्या वहिनीच म्हणत जाईन मी. ते ताई नाही का माझ्या लक्षातच नाही राहत लवकर येत नाही. वहिनी म्हटलं तर चालेल ना तुम्हाला. वहिनी म्हण मग काही हरकत नाही. मस्त दिसून राहिली पण साक्षी आहे की नाही प्रियंका. हो दिसून तर मस्त राहिली पण आता मस्त देराचं नाव घे माझ्या उखाण्यात. बापरे उखाणा घ्यावंच लागते काय? कंपल्सरी आहे काय? हो कंपल्सरीच आहे मग नाही तर काय. देरानी बाई घ्या पटकन उखाणा. बरं मग ताई घेते. ऐका मी पण काही कमी नाही आहे बरं. येतात मला सगळे उखाणे. बापरे हे तर मला सोबती आहे. चला मला भेटली गड्या सोबती. घ्या मग देवरानीजी. ऐका सगळेजण आमच्या देराणी बाईचा उखाणा. मोठ्यानं घ्यायचं बाबा मला जरा कमी ऐकू येते. मोठ्यानं घेतो गीता काकू. ऐका आता. ऐका मग ताई. धन्य ती जिजाऊ माता जिने घडवले छत्रपती. धन्य ती जिजाऊ माता जिने घडवले छत्रपती. योगेशराव माझे पती तर मी त्यांची सौभाग्यवती. वा मस्त घेतला ग उखाणा एकदम मस्त ऐकी नाही. हो खरंच मस्त घेतला गड्या. हुशार आहे हो बाई रेखा. तू सून बाई हुशार आहे बापा. हो हुशार आहे ते. नाश्ता करा आता. थांबा आता असं कसं मी घेतला. प्रियंका ताई तुम्ही पण घ्या आता. तुम्ही पण तर नवीनच आहे कोणत्या जुन्या पुराण्या झाले. अरे बापरे घ्यावंच लागते काय मला. बर मी पण काही कमी नाही ऐकली देवरानीची. ऐका मग आता माझा उखाणा. कृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन. कृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन. आणि गोपाळरावांच्या जीवावर आदर्श संसार करीन. छानच घेतला हो ताई मस्त घेतला. आता नाश्ता करून जा. बापरे नाश्त्यात काय बनवलं बाबा. हलवा बनवला. हलवा असं थोडासा आणशीन बाई मला. जास्त गोड मी खात नाही मला मळमळ होते ग. चांगला तुपातला आहे छाया. उचक चुडा मी आता त्यासंग तोंडी लावायले. बरं काकू आणा मग. साक्षी भली हुशार आहे बापा साक्षी. हलवा त्या बनवला किती सासून. ताई त्यांना माहीत झालं का माझा हलवा जळला म्हणून. असं कसं काही एकदम विचारलं बाई काकूनी मला. बाई आताना सांगितलं का हो यांनी. बाय आता नेले चांगलं वाटते बाई. मग आता मला की म्हणे मी हलवा म्हणतो म्हणे येईल गेलं वाटतं अंदरून सांगून. म्हणून तर म्हणे विचारून राहिला मला या एकदम ह्याच प्रश्न कसा काय विचारला. हो सांगू का नाही सांगू गड्या. नाही सांगणार तर म्हणे सोन खोटी आहे. होच सांगून देतो हे की नाही. ते काकू ते मी बनवला होता पहिले पण ते माझ्या आईचा फोन आला ना तर हलवा जळला. मग आता ना परत बनवला. असं रेखा काकून बनवला काय. वा चांगला आहे. आत्या गरीबाचे रसण्याचे फायदे
त्या घरी भाची आहे म्हणून गोष्ट सावरून घेतली बाई रेखा काकूनं. दुसऱ्या घरी पडली असती तर बोंबाटा झाला असता. आता घरी भाची असण्याचे फायदे लय आहेत गडे. कावर मी काय तू एक बोंबाटा करतो काय? नाही तसं नाही. मग कसं बापा? अरे कोई भी नाही गायन कोई भी निशाणा झाला येतो. नाही असंच म्हटलं मी गंमत. समजतात मला सरे टॅलेंट वाले ती प्रियंका. समजलं ना? आण व लवकर बाई. चाल मग जा लागते बापा. हो बाई आणतो आणतो.